नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 9 वाजलेत आणि आमचं सगळं थोडंसं घरातलं आवरलेलं आहे. कारण नाश्ता आंघोळ्या तर झाल्या, तर अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे. पण आज सकाळी सकाळी ना आमच्याकडे खूप छान असा पाऊस आला. तर गरमी असल्यामुळं आहे ना, असं वाटतं कधी पाऊस येईल आणि कधी पावसाळा चालू होईल. तर कारण गरमीने असं नकोसं झालं आहे. रात्रभर पण झोप नाही लागत आणि पूर्ण फॅनची हवासुद्धा गरम लागते. तर मग सकाळी उठल्याच्या नंतर 7 वाजताच पावसाने आगमन केलं. तर 5च मिनटं आला, पण छान आला. म्हणजे थोडंसं थंड झालं सगळीकडे. तर झाडं वगैरे ते पण चांगले झाले. कारण पाऊस आला म्हणलं की मग डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं माझ्या. तर चांगलं वाटतं पावसामुळे. तर आता काय माहिती कधी पाऊस चांगला सुरू होतो आहे. जवळजवळ आता 15 जून पण जवळ आलेला आहे. बघू आता किती दिवसामध्ये चालू होतो आहे. तर म्हणलं चला आता हिडवला सुरुवात करा, थोडंसं तुमच्याशी बोला. तर अशीच माझी रुटीन आहे. तर चला मग नाश्ता वगैरे झाला आहे, सगळ्याचा पण स्वयंपाक करायचा बाकी आहे. आज मस्त स्वयंपाकामध्ये काय काय बनवले ते दाखवते फक्त, कारण रेसिपी काय शेअर नाही केली. तर पहा आता पुढे तुम्ही फक्त बनवलेलं. त्याच्यानंतर मग कपडे वगैरे पण धुवायचे ते पण तुम्हाला दाखवते. कारण कपडे मी काय करते याने हातानेच धुते. आता मशीनवर नाही टाकत. कशामुळं नाही टाकत, कारण थोडेसे कपडे असतात आणि त्यालाच 1 तास लागतो. त्याच्यामुळं मग चला मस्त म्हणलं हाताने कपडे धुऊया. कारण आणि माझ्याकडे पाटा पण आहे. मस्त पाट्यावर घसरा द्यायचा, साबण वगैरे लावायची आणि मग धुवून घ्यायची. तर पावडरमध्ये एकदा टाकले ना तर खूप छान निघतात. त्याच्यामुळे मी काय मशीनच्या आता नादी लागत नाही. जेव्हा जास्त कपडे असतील तेव्हा मशीनवर धुवायचे, म्हणजे लिक्विड वगैरे टाकून. पण आता निरमा साबण लावायची, मस्त पाट्यावर घसरे देऊन एकदम सफेद कपडेसुद्धा स्वच्छ निघतात हाताने. कारण मशीनमध्ये टाकले ना कॉलर वगैरे निघत नाही. त्याच्यामुळे मग डबल कुटाणा करण्यापेक्षा एकदाच धुवायची. पण जेव्हा सगळे पोरांची जीन पॅन्टी टी शर्ट असे शर्टले कलरचे असते तेव्हा धुवायची. तर चला मग या व्हिडिओमध्ये आणि इमर्जन्सीला चांगली मशीन पण आणि अजून मग बाकीचे सगळं रुटीन दिवसभराचं तुमच्यासोबत शेअर करते. चला, चॅनलला सबस्क्राईब करून जर केलं नसेल तर व्हिडिओ पण पूर्ण पाहायचं आणि लाईक पण करायचं. सकाळी चांगला 10 मिनटं पाऊस आला तेव्हा चांगलं थंडगार झालं. थोडा वेळ पण परत गरम व्हायला लागलं. तर आता पावसाचीच वाट बघतात सगळेजण. पण असं पण बातम्याला वगैरे सांगतात की ह्या वर्षी जरा पाऊस कमी आहे. मग बघू आता काय होतं आहे, ती पडतोय का कमी पडतोय का जास्त पडतोय. कारण गेल्या वर्षी भरपूर पाऊस पडला होता. गेल्या वर्षी ह्या दिवसामध्ये पूर्ण गावाला नदी नाले तलाव सगळं पूर्ण भरलेलं होतं. तर एप्रिलमध्येच पाऊस चालू झाला होता. गेल्या वर्षी उन्हाळा म्हणून सुद्धा वाटला नाही, कारण पूर्ण असं वाटलं की पावसाळाच आहे. तर उन्हाळ्याचं बिलकुल जाणवलं नाही. आणि आम्ही गेल्या वर्षी गावी पण गेलो नव्हतो, इथंच होतो. ह्या वर्षी आमचा 1 महिना गेला ना, कारण आमचे सासरा आजारी होते. त्याच्या आधी 15 दिवस आम्ही गावी थांबलो. जवळजवळ 1 महिनाच थांबलोत आधी. आणि त्याच्यानंतर मग ते आजारी असल्यामुळं तिथंच थांबायला लागलं. आणि गेल्याच्या नंतरसुद्धा मग जवळजवळ 15-3 आठवडे आमचे तिकडे गेले. त्याच्यामुळं आम्हाला काय ह्या वर्षी उन्हाळा जाणवला, पण इथं आल्याच्या नंतर जाणवला. पण आधी जर आम्ही इथं असतोत ना, खूप गरम झालं असतं. तर सासरा पण आता उद्या त्यांना आहे ना तारखेवर 1 महिना होईल. 10 तारखेला वारलेले इथं. आणि वारांवर रविवारी त्यांना 1 महिना झाला, म्हणजे वारांवर. तर महिना आपण कसं तारखेवरच धरतो. तर उद्या त्यांना जेव पण घालायचं आहे. तर उद्याचा व्हिडिओ मी थोडासा शूट करेन, काय जेवण बनवते काय नाही. कारण ते आता आहेच, वर्षभर जेवण घालायला लागतं. महिन्याला कोणतरी माणूस ठेवायला लागतो. पण आता आमच्या पाहुण्यारावळ्यांचं कसं आहे, कामात असतात. सांगितलं एक जणाला जर राहिले ते, तर त्यांना सांगूया आमच्या मामा सासऱ्याच्या मुलाला. आणि मग बघू आता ते नियोजन आज ठरवणार आहेत की कोण थांबणार आहे जेवायला. म्हणजे महिन्यातून एकदा 10 तारखेला जेवण्यासाठी त्यांना यायलाच लागेल घरी. कारण मुंबईच्या ठिकाणी कसं कामं वगैरे असतात ना, त्याच्यामुळं वेळ मिळत नाही. थोडा वेळ जरी यायचं म्हणलं तरी दिवसाचं काम बुडतं आणि दुसऱ्याच्या ताब्यात असल्यामुळं ते पण कामं सोडून येता येत नाही. तर चला मग बोलता बोलता माणूस म्हणजे विषय वाढत जातो. तर आता इथं मस्त मी आज मटकीची भाजी बनवली. दूध पण गरम करायला ठेवले. आणि मटकीची भाजी मी अजिबात रेसिपी दाखवली नाही, डायरेक्ट भाजी शिजलेलीच दाखवते. तर याच्या आधी मी टाकलेली मटकीची भाजी बऱ्याचशा रेसिपीमध्ये. मटकी मिसळ आहे, मटकीची भाजी आहे, सुकी भाजी आहे. आणि म्हणले चला फक्त दाखवूया अशी. तर आता मी मस्त फोडणीला दिली, चांगली शिजली. आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकते मी मटकीच्या भाजीमध्ये. किंवा असं
चण्याची वगैरे अशी शेंगदाण्याची भाजी केली ना, चांगलं शिजत आल्याच्यानंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचं, तर खूप चवीला छान लागते. तर आता मी इथं कूट टाकून घेते, कांदा वगैरे टाकून मसाला टाकून फोडणी दिली आधी, नंतर मग चांगली शिजवून घेतली आणि मग कूट टाकलं आहे. आता वरून कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर मोड आलेल्या मटकीची अशी शेंगदाण्यातली भाजी बनवली ना, तर छान लागते खायला. कधी कधी मसाला वाटून पण बनवतो आणि कधी कधी शेंगदाण्याची पण करतो. तर आता शिजत आली, मी गॅस बंद करणारच आहे थोडा वेळ शिजून, नंतर मग जेवणं करायचे. तर भाजीला कसं जास्त तरी पण आम्हाला आवडत नाही, कारण तेलकटपणा दिसला ना जास्त तर खाऊ नाही वाटत. त्याच्यामुळं मग थोडीशी जरा नॉर्मलच तरी पाहिजे. आणि दूध पण आणलं होतं सकाळी, 1 लिटर दूध लागतं आम्हाला रोज, कारण सासूबाईंना पण दूध लागतं ना जेवणासोबत परत पिण्यासाठी. तर इथं मी आज कपडे आज नाही, रोजच हाताने धुते, मस्त पाट्यावर धुणार आहे. तर कपडे पण अजून राहिलेत धुवायचे. मस्त व्हाईट कपड्याला आलं वगैरे टाकून धुत असते. वैष्णवीचं पण काम चालू आहे इकडं, कारण ती सकाळी 10ला तिचं काम सुरू होतं, दुपारी थोडा वेळ जेवते आणि नंतर मग परत चालू होतं. तर आता इकडं देवपूजा वगैरे माझी झाली करून सकाळी आणि भाजी पण करून घेतली. म्हणलं आता कपडे हे सगळं भांडे नंतर करता येईल, कारण स्वयंपाक एकदा झाला की मग कसं होतं, थोडं राहिलं काम बाकीचं तर नंतर करता येतं, पण स्वयंपाकाचं पहिलं करायला लागतं. तर एवढं मग स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर मला गरम झालं, म्हणून म्हणलं चला थोडंसं आमच्या किचनची जी खिडकी आहे ना, तिथं खूप छान हवा लागते. तर मग मी खिडकीमध्येच थोडंसं बोलत बसलेली आहे हवाला. तर ते भरपूर हवा लागते. मग स्वयंपाक झाल्या लगेच गरम व्हायला लागतं, तर थोडंसं हवाला बसलं ना तर तेवढंच चांगलं वाटतं. फॅनची हवा खाण्यापेक्षा बाहेरची हवा खाल्लेली चांगली आपल्या शरीरासाठी सुद्धा. तर आता इथं कसं नेहमी फॅन चालू असतात, सारखं फॅनच्या हवेने असं गरमच वाफ लागते. त्याच्यामुळं म्हणलं चला बाहेरची हवा थोडीशी घेऊया. तर आता इथं मग मी असंच बोलत बसलेली, पण माझा ना आवाज बाहेरचा भरपूर येतो आहे, म्हणून मी तो आवाज बंद केला आणि व्हॉईसवर टाकलेला आहे. तर कारण इथं कसं सगळीकडे कामं चालू आहेत, तर बोलतासुद्धा येत नाही. बोलायला लागलं की बाहेरचा आवाज भरपूर येतो. तर मग आवाज आल्यामुळं मी माझा आवाज बंद केला आणि व्हॉईसवरचा टाकलेला आहे. तर असंच बोलत होते मी तुमच्यासोबत, पण म्हणलं चला आता तो आवाज जास्त आल्यामुळं मी बंद केला आणि थोडीशी हवाला बसलेली आहे. अजून बाकीचे लादी वगैरे पुसायचं बाकी आहे, जेवणं करायचे, तर भांडे वगैरे घासायचे. तर संध्याकाळी थोडंसं मेडिकलमध्ये सुद्धा जायचं आहे. तर आता इथं आमच्या इथं काय होतं, जवळ असं जास्त मेडिकल, भाजी मार्केट, त्याच्यानंतर किराणा दुकान असं जवळ काय मिळत नाही, त्याच्यामुळं थोडंसं जरा लांब जायला लागतं. तर इथं कामं चालू आहेत, अजून काही सोय नाही झाली सगळी इकडे 24 सेक्टर रेल्वेमध्ये. जराशी थोडेफार दुकानं आहेत, पण लांब जायला लागतं. कुठलीही गोष्ट आणायला, दळण वगैरे आणायला थोडंसं लांबच जायला लागतं. पण आम्ही काय करतो, एकदम किराणा भरल्यामुळं मग काय सामानाचे जास्त झंझट होत नाही, कारण घरामध्ये सामान असल्याच्यानंतर थोडंफार सामान आणलं तरी चालतं किंवा भाजीपाला आणला तरी चालतं. तर आता कसं एकदम आणलं ना 1 महिन्याचा किराणा 4-5 हजाराचा, तर भरपूर होऊन जातो. आणि मग भाजी वगैरे दूध हे आपलं येता येता विशालचे पप्पा घेऊन येतात. तर मग त्या मेडिकलमध्ये सुद्धा सगळं आवरल्याच्यानंतर 5 वाजता गेले. मला थोडेसे आहे ना पित्ताच्या वगैरे गोळ्या घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळे गेले होते. तर म्हणलं चला, पित्ताचा पण त्रास आता जास्त व्हायला लागला आहे उन्हाळ्यामुळं, तर तरी मी आंबट कमीच खाते. तर चला मग आता व्हिडिओला मी शेवट करते आणि परत आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर चला, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.